नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे। महानगरपालिकेची अजून एक जाहिरात आरोग्य विभागाची मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे। ही जाहिरात जी आहे महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहू शकता आयुक्त तथा प्रशासक। तुमची महानगरपालिका कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। त्याची अशी जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, ही जी पदं भरली जात आहेत याच्यासाठी तुमची एक्झाम होत नाही, तर शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरनं तुमची मित्रांनो नियुक्ती केली जाते। तर बघा, ऑफिशियल वेबसाईट जी आहे छत्रपती संभाजीनगर यांची या ठिकाणावरून ही जाहिरात देण्यात आलेली आहे। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तेथून तुम्ही पाहू शकतात। तर डिटेलमध्ये पाहूयात कुठली पदं भरली जात आहेत, कशा पद्धतीची पदं भरते त्याची माहिती। तर बघा मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही पदं भरली जात आहेत। याचा अर्थ NHM नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत मित्रांनो 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदं असतात। नंतर कॉन्ट्रॅक्ट देखील तुमचं वाढवलं जातं। तर याच्यामध्ये मित्रांनो ही आरोग्य विभाग अंतर्गत हे डिपार्टमेंट येतं। नॅशनल हेल्थ मिशन त्याच्या अंतर्गत मित्रांनो 15व्या वित्त आयोगाअंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर आरोग्य परमधर्म आरोग्य केंद्रासाठी मित्रांनो ही पदं भरली जात आहेत। तर मित्रांनो आता ही जी पदं आहेत त्याच्यामध्ये पहा, स्टाफ नर्स आणि MPW म्हणजेच मित्रांनो MPW बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी जे आहे, मल्टीपर्पज हेल्थ वर्कर ज्याला आपण आरोग्य सेवक असं म्हणतो, ही नवीन आरोग्य सेवकची जी पात्रता आहे त्यानुसार हे पद मित्रांनो भरलं जात आहे। स्टाफ नर्स या ठिकाणी आणि MPW ही दोनच संवर्गाची पदं याच्यामध्ये देण्यात आलेली आहेत। तर पहा मित्रांनो, ही जाहिरात जी आहे या ठिकाणी पाहू शकता महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर यांची आलेली आहे। याच्यामध्ये पाहू शकता स्टाफ नर्ससाठी 47 वॅकेन्सी आहेत, ज्याच्यामध्ये तुमचं 12th पास नंतर GNM किंवा BSc नर्सिंग झालेलं आहे तर अप्लाय करता येतील। स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला 20,000 पर मंथ इतका आहे। याच्यामध्ये मित्रांनो अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य आहे, अनुभव कंपल्सरी नाही। आणि मित्रांनो सामाजिक आरक्षणानुसार देखील जागा ठेवण्यात आलेल्या आहेत। पहा या ठिकाणी जसं की SC साठी 6, ST साठी 4 अशा पद्धतीने वॅकेन्सी प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला या ठिकाणी पाहता देखील येतील। वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष खुल्या प्रयोगासाठी आणि 18 ते 43 वर्ष राखीव प्रयोगासाठी ठेवण्यात आलेली आहे। तर हे झालं स्टाफ नर्ससाठी 47 वॅकेन्सी आहेत। तुमच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी तुम्ही ह्या वॅकेन्सी पाहून अर्ज करू शकतात। त्यानंतर मित्रांनो MPW म्हणजे या ठिकाणी बहुउद्देशीय आरोग्य सेवक आरोग्य कर्मचारी हे जे पद आहे मित्रांनो याच्यासाठी 46 वॅकेन्सी ठेवण्यात आलेले आहेत। आता नवीन पात्रता पहा काय झालेली आहे आरोग्य सेवक पदासाठीची, त्यानुसारच सर्व आता नवीन जाहिरात येणार, ज्याच्यामध्ये 12th पास तुमचं सायन्समधून पाहिजे, म्हणजे सायन्स 12वीमधून झालेलं पाहिजे। त्यानंतर पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा मित्रांनो सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स या दोन्हीपैकी एक जरी असेल तर तुम्हाला इथे अप्लाय करता येईल। 12 महिन्याचा जो मित्रांनो पॅरामेडिकलचा बेसिक ट्रेनिंग कोर्स असतो, मूलभूत या ठिकाणी कोर्स जो आहे तो झालेला पाहिजे, किंवा मित्रांनो या ठिकाणी सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स दोन्हीपैकी एक कुठलंही झालेलं असेल 12वी सायन्सनंतर तुमचं, तर तुम्हाला या ठिकाणी या पदासाठी अप्लाय करता येईल। आता आरोग्य सेवक पदासाठी MPW या पदासाठी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदासाठी 46 वॅकेन्सी निघालेल्या आहेत। याच्यासाठी देखील सेम वयोमर्यादा मित्रांनो 18 ते 38 वर्ष खुल्या प्रयोगाला आणि राखीव प्रयोगासाठी 18 ते 43 वर्ष। 18,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी तुम्हाला असणार आहे। अनुभव जरी असेल तुमच्याकडे तर प्राधान्य आहे, कंपल्सरी या ठिकाणी नाही आहे मित्रांनो। आणि इथं देखील कॅटेगरी वाईज तुम्हाला जागा तुमच्या पाहता येतील। तर बघा आता अर्ज मित्रांनो कसा करायचा आहे, कशी या ठिकाणी सिलेक्शन पद्धत आहे ती सर्व माहिती पाहूयात। बघा महानगरपालिका जी आहे छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत या ठिकाणी ही पदं भरली जात आहेत। 18/6 पासून अर्ज चालू होतील ते 26/6/2024 पर्यंत सायंकाळी तुम्हाला 5 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून अर्ज जे आहेत मित्रांनो ठिकाणी सादर करायचे आहेत। भरती प्रक्रियासाठी या ठिकाणी मित्रांनो ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही। अर्ज समकक्ष अथवा रजिस्टर्ड पोस्टाने कुरिअरनी पाठवावेत। बघा तुम्हाला तिथं जाऊन देखील अर्ज देता येणार आहे, पोस्टाने आणि कुरिअर दोन्हीही पर्याय त्यांनी या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो अर्ज पाठवण्यासाठी। तुम्ही कुठूनही महाराष्ट्रामधून या ठिकाणी असाल तर इथं जॉब करू शकता, अर्ज तुम्ही पाठवू शकता। अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण पहा, कुठं तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे, डाटा सेंटर सिटी मार्वेल बिल्डिंग निराल बाजार बस स्टॉप शेजारी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका या ठिकाणी मित्रांनो हा अर्ज पाठवायचा आहे। याच्यासाठी फीस तुम्हाला असेल मित्रांनो खुल्या प्रयोगातील उमेदवारांसाठी 150 रुपये, राखीव प्रयोगासाठी 100 रुपये फीस असेल। हा डिमांड ड्राफ्ट म्हणजे या ठिकाणी DD तुम्हाला काढायचा आहे। सिटी अर्बन हेल्थ सोसायटी म्युनिसिपल कॉर्पोरेशन छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद यांच्या नावाने तुम्हाला DD काढायचं आहे। इथं ही जी नाव दिले त्याच नावाने काढायचं आहे, याच्यामध्ये चेंजेस करायचे नाहीत। त्यांनी नाव दिलेले हे पहिलं त्यांच्या बँकेच्या रेकॉर्डमध्ये नाव आहे त्यानुसार मित्रांनो। तर बघा याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पुढं तुमचं कामकाज पाहून देखील तुम्हाला सर्व या ठिकाणी पुढचे जी तुमच्या या ठिकाणी काम आहे त्याचं मित्रांनो या ठिकाणी रिन्यूअल देखील केलं जातं।
कामकाज पाहून. तर 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट असतं. त्याच्यानंतर तुमचं कामकाज चांगलं असेल तर पुढं ते वाढवण्यात देखील येतं मित्रांनो. NHMमध्ये तुम्ही त्याबद्दलची माहिती देखील घेऊ शकतात. NHMमधून मित्रांनो ही पदं भरली जातात. NHMची पदं कुठलीही परमनंट नसतात. यांची पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती पदं असतात मित्रांनो, जे की यांची वेगळी बिंदू नामावली असते, त्यानुसार ही पदं भरली जातात. परमनंट पदं देखील एका बाजूला भरली जातात आणि ही कॉन्ट्रॅक्टची पदं देखील भरली जातात. तर याच्यामध्ये पहा मित्रांनो, सर्व माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. जर मुलाखत वगैरे झाली याची, तर याच्यासाठी कुठलं भत्ता वगैरे दिला जाणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये पहा, अर्जामध्ये तुमचं पूर्ण माहिती वगैरे सर्व तुम्हाला द्यायचे, कुठले कुठले डॉक्युमेंट द्यायचे ती माहिती देण्यात आलेली आहे. 7 दिवसाच्या आत नियुक्तीमध्ये तुम्हाला हजर राहावे लागेल. नियुक्तीचा आदेश तुम्हाला दिल्यानंतर याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने ही जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे. बहुतेक करून मित्रांनो शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन होतं, याची एक्झाम होत नाही बहुतेक करून, परंतु याच्यामध्ये त्यांनी तसं स्पष्टपणे दिलेलं नाही. तर मित्रांनो मुलाखत वगैरे झाली तर तशा पद्धतीने सूचना येतील, परंतु तुमचे शॉर्टलिस्ट जे आहे तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती, अनुभवावरती, उच्च शिक्षणावरतीच मित्रांनो केलं जातं. आतापर्यंत NHMमध्ये मित्रांनो तीच प्रक्रिया आहे, सिलेक्शन प्रोसेस. ठीक आहे. तर याबद्दल जसे अपडेट येत राहतील मित्रांनो अजून पुढचे, तसे तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचे. काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. हा अर्ज जो आहे मित्रांनो याच जाहिरातीमध्ये तुम्हाला या ठिकाणी त्यांनी PDF फाईल दिलेली आहे. पहा, अशा पद्धतीने हा फॉर्म भरून तुम्हाला पाठवायचा आहे. याच्यामध्ये काय अडचणी असतील तर नक्की विचारा. तुमच्या मित्रापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची जॉबविषयीची अपडेट समजेल. धन्यवाद.